Hello, let's see the third type of concrete pile, that is pre-stressed concrete piles. Two types of concrete piles we have studied in the last lecture. This one is third type. Pre-stressed piles are stronger than the normal reinforced pile. Therefore, because of the reduction in cross section, they are lighter and more easily handled. Okay, pre-stressed piles are again pre-stressed concrete piles are again made in the factory or somewhere else rather than the actual construction site, and they are made by reducing its cross-sectional area as compared to other types, and therefore they are lighter and more easy to handle. Okay, these are simple type of piles which are easy to handle, light in weight. Okay, so directly see the advantages and disadvantages. Advantages of concrete piles, total concrete piles चे advantages पहा त्याच्यात. It has greater ability to withstand extremely hard driving. पहा जे याची ॲबिलिटी स्ट्रॉंग असल्यामुळे ते स्ट्रॉंग असतात, त्यांची स्ट्रेंथ जास्त आहे, तर ते हार्ड ड्रिव्हनिंग म्हणजे सॉईल स्टार्टर जरी हार्ड असेल त्या ठिकाणी ते इझिली ड्रिव्हन करता येतात, म्हणजे त्यांना तिथे गाडता येतं. These are more durable in sea water because of the crack. ओके, सी वॉटरमध्ये जास्त काळ टिकून राहतात, जे क्रॅक फ्री असतील ते, बिकॉज ऑफ द क्रॅक. याचा अर्थ क्रॅक ड्यू टू क्रॅक म्हणजे ते तिथे क्रॅक फ्री असतील. जर दुसरे साधे आरसी जर घेतले आपण पाहिल्स तर त्यांचे क्रॅकिंगमुळे ते त्याच्यामध्ये पाणी जाऊन लवकर खराब होऊ शकतात, पण याच्यामध्ये हे क्रॅक फ्री असतात बिलकुल, तर त्याच्यामुळे जास्त काळ टिकले जातात. इट हॅज ग्रेट कॉलम. ओके, इट हॅज लेसर हँडलिंग कॉस्ट बिकॉज ऑफ लाईट वेट. पहा, लेसर हँडलिंग कॉस्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागेल, लाईट वेट असल्यामुळे ते इझिली ट्रान्सपोर्ट करता येतात. हाही त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. इट हॅज मच लार्जर मोमेंट ऑफ इनर्शिया दॅन द कॉन्व्हेन्शनल पाईल ऑफ द सेम डायमेन्शन. तर पहा, जे कॉन्व्हेन्शनल म्हणजे रेग्युलर बाकीच्या टाईपचे जे आपण कम्पेअर केले मागे पाहिलेले, तर त्याच्यापेक्षा जे मोमेंट ऑफ इनर्शिया लार्जर असेल. आता तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ते डिटेल पाहायची गरज नाही आपल्या. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे तुम्ही तिकडे मॉसमध्ये पाहणारच आहे, प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळ्या. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया लार्ज असेल म्हणजे थोडक्यात कमी क्रॉस सेक्शनवर हे लार्ज लोड कॅरी करू शकतात, तो त्याचा फायदा आहे. नेक्स्ट त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट पाईल. These piles cannot be driven rapidly. पहा, हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. जरी यांना म्हणजे हार्ड सॉईलमध्ये आपण ड्रिव्हन करू शकत असू, पण ते ड्रिव्हन रॅपिडली नाही करू शकत. कॉन्क्रीट पाईल्स कॅन नॉट बी ड्रिव्हन रॅपिडली. ओके, रॅपिडली का करू शकत नाही, तर रॅपिड फार त्यांना ड्रिव्हन केल्यानंतर तिचे ते चान्सेस आहेत की बरेच ठिकाणी म्हणजे त्याला क्रॅकिंग जाईल. ठीक आहे. इट रिक्वायर्स स्किल्ड टेक्निकल सुपरविजन, हेवी ड्रायव्हिंग मशिनरी. ओके, स्किल्ड टेक्निकल सुपरविजन लागेल ते याच्यासाठी की म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथे केअर घ्यावी लागते. एकतर वरच पाहिलं आपण फार रॅपिडली त्याला ड्रिव्हन करू शकत नाही,
त्याच्यामुळे ते ब्रेक होऊ शकतात, मध्ये क्रॅक जाऊ शकतात. दुसरं तिथे त्या हेवी ड्रायव्हिंग मशिनरीज लागतील, कारण मॅन्युअली पॉसिबल नाही. कारण ऑलरेडी आपण कॉन्क्रीट पाईल्स अशा ठिकाणी यूज करायला लागलो की ज्या ठिकाणी हार्ड सॉईल स्ट्राटा आहे आणि त्याच्यावर ह्या पाईल्सवर हेवी लोड्स येणार आहेत. तर साहजिकच तिथे मॅन्युअली ड्रिव्हन करण्यात आलं पॉसिबल नाही आहे. तर हेवी ड्रिव्हिंग मशिनरीज लागतील. तर एकंदरीत त्याला स्किल्ड सुपरविजन लागेल, हेवी ड्रिव्हिंग मशिनरीज लागतील, टोटल कॉस्ट वाढणार आहे. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. अगेन, टू विथस्टँड हँडलिंग स्ट्रेसेस रेनफोर्समेंट इज इसेन्शियल. पहा, तर जसं कास्ट इन सिचू पाईल्समध्ये पाहिलं आपण की तिथे जास्त प्रमाणात रेनफोर्समेंट ऑलरेडी तिथे ड्रिव्हन करावं लागेल. त्याच्यानंतर त्याची कॉन्क्रिटिंग करतो ते असेल किंवा बाकी जे टाईप असतील कॉन्क्रीट पाईलचे, तर त्याच्यामध्ये हेवी स्ट्रेसेस हँडल करणं त्याला गरजेचं आहे. तर साहजिकच रेनफोर्समेंट हे जास्त प्रमाणात लागेल. तर टोटल कॉस्ट त्याच्यामुळे इन्क्रीज होईल. तर हे त्याचे काही डिसॲडव्हान्टेज आहेत. हे डिसॲडव्हान्टेज टोटल 3 जे टाईप पाहिले आपण कॉन्क्रीटचे, ते सर्वांचे मिळून आहेत. ठीक आहे. आणि त्याचे हे जे ॲडव्हान्टेजेस पाहिले ते पण ओव्हरऑल कॉन्क्रीट पाईलचे आले कंबाईन, आणि हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे. हा सेपरेट क्वेश्चन विचारलेला आहे. तर क्वेश्चन मात्र तुम्हाला पर्टिक्युलरली विचारलेले असतील. प्रत्येक टाईप जर विचारला तर तो पर्टिक्युलर डायरेक्ट टाईप असेल. एक्सप्लेन दॅट टाईप इन डिटेल कोणता असेल. समजा व्हॉट इज मेन बाय प्रीकास्ट पाईल्स अँड एक्सप्लेन इट विथ नीट स्केच असा. आणि हा जर विचारलं तर डायरेक्ट स्टेट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कॉन्क्रीट पाईल्स असा हे सेपरेट क्वेश्चन असेल. ठीक आहे. क्वेश्चन कशा प्रकारचे असणार आहेत, पर्टिक्युलर एक्झामला मागच्या कसे क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत, तर ते हे असाइनमेंटमधून तुमच्या लक्षात येईल. असाइनमेंटला तसेच क्वेश्चन सगळे दिलेले असतील. तर नेक्स्ट थर्ड टाईप आहे. हा थर्ड टाईप कोणता आला होता, तर पाईल्स डिपेंडिंग अपॉन दी मटेरियल. बरोबर. डिफरंट टाईप्स ऑफ पाईल डिपेंडिंग अपॉन द मटेरियल यूज्ड हे पाहतोय आपण. त्यातला पहिला टिंबर झाला, दुसरा कॉन्क्रीट पाईल्स, कॉन्क्रीटमध्ये 3 झाले, आणि हा थर्ड स्टील पाईल्स. टिंबर पाईल्स, कॉन्क्रीट पाईल्स आणि स्टील पाईल्स. ठीक आहे. तर दीज आर दी मेजर 3 टाईप्स ऑफ पाईल्स डिपेंडिंग अपॉन दी मटेरियल यूज्ड. तर स्टील पाईल्सचेही डायरेक्ट हे काही पॉईंट इम्पॉर्टंट पाहते. अ स्टील पाईल मे बी ए रोल्ड सेक्शन, ए फॅब्रिकेटेड शेप और ए पीस ऑफ शीट पाईल्स. तर हे रोल्ड सेक्शन असेल म्हणजे डायरेक्ट रोल्ड सेक्शन तुम्ही पाहता म्हणजे सर्क्युलर रॉड एखादा असेल तर तशा टाईपचे स्टील पाईल डायरेक्टली तिथे इन्सर्ट केले जातात, स्टील पाईल म्हणून यूज केले जातात. ए फॅब्रिकेटेड शेप म्हणजे काही बनवून जशी रिक्वायरमेंट आहे तशा टाईपचा स्टील एखादा बनवून, फॅब्रिकेट करणे म्हणजे तशा शेपमध्ये बनवणे. ठीक आहे. जसा पाहिजे तसा, म्हणजे तो 30 सेंटीमीटर डायमीटरचा आणि 30 मीटर लेंथवाला, तर एवढा मोठा तो जो तसा पाईल पाहिजे आहे तसा तो बनवून घेणे, फॅब्रिकेटेड शेप. और पीस ऑफ शीट पाईल्स. शीट पाईल्स एखादा पीस आहे. शीट म्हणजे एखादा असा पत्र्या टाईपचा. ठीक आहे. तो पाईल जिथे गरजेनुसार असेल तशा टाईपचा एक बनवलेला, तर तो पूर्णपणे हे मात्र स्टीलचे असतील, प्युअर. मेटल पाईल्स हॅव बीन यूज्ड इन फॉर्म ऑफ कास्ट आयर्न पाईप्स और सॉलिड रॉट आयर्न शाफ्ट. हे
स्टील म्हणजे एक मेटल आहे, तर मेटल हे बनवलेले असतील कास्ट आयर्नचे. कास्ट आयर्न म्हणजे त्याच्यात अलॉय असतात. कास्ट आयर्न पाईप्स और सॉलिड रॉट आयर्न शाफ्ट. तर हे मटेरियलचे ते अलॉईजपासून बनलेले असतात. दीज पाईल्स आर एक्सेप्टेड टू पेनेट्रेट थ्रू हार्ड रॉक. मग पहा आता स्टील पाईल हे मागे जे टिंबर पाहिले, कॉन्क्रीट पाहिले, ह्याच्यापेक्षाही म्हणजे ते जिथे सुटेबल नसणार त्या ठिकाणी साहजिकच ह्यांचा वापर होईल. म्हणजे थोडक्यात फार हार्ड रॉक असेल तर तिथे टिंबर तर बिलकुल नाही चालणार. त्याच्यानंतर कॉन्क्रीट पाहिलेही त्या ठिकाणी जर फेल होत असेल, कारण त्यालाही लिमिटेशन आहेत, तिथे पेनिट्रेट करताना कॉन्क्रीट पाहिले तिथे क्रॅक जाऊन वापरलं नाही जाऊ शकत. त्या ठिकाणी शेवटचा पर्याय जो आहे तो स्टील पाईल, जे की एकदम हार्ड रॉकमध्ये पण तिथे पेनिट्रेट केले जातील. तर अशा ठिकाणी स्टील पाईलचा वापर. टाईप्स ऑफ स्टील पाईल. मग ह्याचे शेपनुसार त्याचे परत हे सब टाईप पडलेले, त्यांना डिटेलमध्ये पाहायची गरज नाही. पण त्याचे परत स्टील पाईलचे हे टाईप एच पाईल्स. एच आकाराचा जर तो पाईल बनवलेला असेल तर हे असं काही ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल. काही ब्रिजेस तिथे कन्स्ट्रक्शन चालू असताना असे टाईप तुम्ही पाहिलेले असतील. एच पाईल्स, पाईप पाईल्स म्हणजे एकदम आपला पाईप असेल तो उभा काढला जात असेल तर सिंपल पाईप जे असतात स्टीलचे वगैरे पाहिले तुम्ही तसे, त्यांचाही पाईल म्हणून यूज करतात. स्क्रू पाईल, स्क्रू टाईप, डिस्क पाईल. ठीक आहे, तर असे काही त्याचे सब टाईप आहेत स्टील पाईलचे. द पाईप्स इज नॉर्मली फिल्ड विथ कॉन्क्रीट and the diameter varies from 25 centimeter to 125 centimeter and the depth is 30 meter or more. तर कॉन्क्रीट मध्ये ही जी आपण रेंज आहे ती ही सेमच पाहिलेली, त्याच्यामुळे पॉईंट लक्षात ठेवायला काय हरकत. तिथे 30 सेंटीमीटर टू 50 सेंटीमीटर पाहिली होती डायमीटर वगैरे व्हॅरी, आणि डेप्थ किंवा लेंथ ती 30 मीटरच पाहिली होती. अप टू 30 होती ते, इथे 30 और मोर पण आहे. ठीक आहे, तर हा स्टील पाईलच्या बाबतीत. इथे आपले टाईप्स ऑफ पाईल हे एंड होतात. त्याच्यानंतर पुढचा टाईप सुरू होतो वेल फाउंडेशनचा, म्हणजे डीप फाउंडेशनचा थर्ड टाईप पुढे पाहणार आपण, वेल फाउंडेशन. इथे टाईप्स ऑफ पाईल झाले डिपेंडिंग अपॉन इट्स फंक्शन. पहिले आपण काही टाईप पाहिले, अँड डिपेंडिंग अपॉन दी मटेरियल यूज्ड फॉर दी कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये मेजर 3 टाईप पाहिले, टिंबर पाईल, कॉन्क्रीट पाईल आणि स्टील पाईल्स. तर जेवढा पार्ट इथे एक्सप्लेन केला गेलेला आहे एवढा मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला पूर्ण एक्झामच्या प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सर्व दिलेले पॉईंट नोट डाऊन करायचे, त्याच्या नोट्स बनवायच्यात आणि डायग्राम प्रॉपरली ड्रॉ करायच्यात. आपल्या स्वतःच्या नोट्स प्रत्येकाने बनवायच्यात. ठीक आहे, त्याच्याशिवाय लक्षात राहणार नाही. टोटल डायग्राम्स आणि त्याच्यानुसार त्याचा स्टडी, प्रत्येक टाईपचा कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा, त्यावेळेस ते लक्षात राहतात पॉईंट. ओके, तर नेक्स्ट पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. सो थँक्यू.